आता आपण पाहणार आहोत जैव व रासायनिक चक्राचे प्रकार हे कोणते आहेत ते देखील आपण इथे पाहणार आहोत। त्याच्यामध्ये देखील दोन प्रकार पडले जातात ते आपण पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा इथे दिले आहे, पहिला आहे वायुचक्र आणि दुसरं आहे अवसाधन भूचक्र। वायुचक्र व अवसाधन भूचक्र असे त्याचे हे दोन प्रकार पडले जातात। कोणाचे? जैव रासायनिक चक्राचे देखील हे दोन प्रकार आहेत। बघा आपण पाहणार आहोत। पहिले जे पाहणार आहोत जे वायुचक्र आहे, मुख्य अजैविक वायुरूप हे पोषक द्रव्याचे संचयन आहे। जे अजैविक वायू हे पोषक द्रव्याचे संचयन आहे। पृथ्वीच्या वातावरणात ते आढळते, म्हणजे त्याच्यामध्ये काय आढळते? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प अशा विविध या गोष्टी आपल्याला त्याच्यात आढळतात। विविध चक्रांचा यामध्ये समावेश असतो। बघा आपण पुन्हा पाहणार आहोत मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्ये जे संचयन आहे ते पृथ्वीच्या वातावरणात आढळते, म्हणजेच नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प अशा विविध चक्रांचा यामध्ये समावेश असतो। मग अशा विविध गोष्टीचा याच्यामध्ये समावेश आहे। दुसरं जे आहे अवसाधन म्हणजे भूचक्र आहे। मग त्याच्यामध्ये मुख्य अजैविक पोषक द्रव्याचा संचयन होतो। मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचं संचयन होतं बघा आपण पाहणार आहोत। बघा याचे पाहिले की मुख्य अजैविक, आता जे पहिले जे आपण पाहिले आहेत बघा जे वायुचक्र आहे ते त्याच्यामध्ये देखील अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचे संचयन। मग अजैविक वायुरूपामध्ये देखील आपण पाहिलं आहे की नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड, बाष्प अशा विविध चक्रांचा समावेश होतो। म्हणजेच याच्यामध्ये अजैविक वायुरूप पोषक द्रव्य आहेत जे आपण हे वायुचक्राचं पाहिलं। आता आपण जे पाहणार आहोत ते अवसाधन मध्ये आपण काय पाहणार आहोत? अवसाधन मध्ये आपण देखील पाहतो की मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन होते। मग याच्यामध्ये पृथ्वीवरील मृदा म्हणजे जी जमीन आहे त्याच्यात अवसादी खडकात ते आढळते। मग याच्यामध्ये जे खडकामध्ये आढळणारं काय आहे? आयन आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? लोह आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, जमिनीत व इतर घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होत आहे। अशा प्रकारे वायुसाधन आणि अवसाधन हे दोन्ही प्रकारामध्ये आपण अजैविक पोषक द्रव्याचे घटक पाहिलं की त्याचे संचयन कशा प्रकारे होते की एक वायूच्या मार्फत होते, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड। तर दुसरं आहे ते पृथ्वीवरील जी मृदा आहे, जी जमीन त्याच्यामध्ये आपल्याला खडकामध्ये काय आढळत आहे? आर्यन म्हणजेच लोह आहे, आयन, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा अशा प्रकारे या दोन्ही घटकांचा याच्यामध्ये समावेश आपल्याला होत आहे। अवसाधन चक्रापेक्षा वायुचक्र हे काय आहे? वेगाने घडते। आता त्यांनी एक बघा खास वैशिष्ट्य सांगितलं आहे की अवसाधन भूचक्र जे आता पाहिलं त्याच्या चक्रापेक्षा जे वायुचक्र आहे ते कसं आहे? खूप फास्ट आहे, ते वेगाने घडते, म्हणजे त्याचा स्पीड हा जास्त प्रमाणात आढळून येत आहे। उदाहरणार्थ एखाद्या भागात CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पतीकडून त्याचे शोषण केले जाते। म्हणजे त्यांनी उदाहरणाच्या मार्फत सांगितले कशा प्रकारे ते गतिमान आहे वायुसाधन, की जर एखाद्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात जमा झालेला आहे तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच काय होते? ते विरून जाते की ते हवेमध्ये ते मिक्स होते किंवा वनस्पतीकडून देखील त्याचे आपोआपच कार्बन डायऑक्साईड वायू हा काय केला जातो? शोषण केला जातो। तर अशा प्रकारे त्याचे उदाहरणाच्या मार्फत त्यांनी हे आपल्याला इथे क्लिअर केलेलं आहे की कशा प्रकारे जे वायुसाधन आहे हे अतिशय गतिमान आहे। हवामानातील बदल व मानवी क्रियेमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता, संतुलित यावर गंभीर परिणाम होतात। आता हवामानामध्ये होणारे जे वेगवेगळे बदल आहेत, प्रत्येक वेळेस हवामान हे सारखं असणार आहे का? तर नाही, प्रत्येक वेळेस हवामान हे सारखं असणार नाही, त्याच्यामध्ये फरक होणार आहे। म्हणजेच कधी हवामानातील बदल किंवा मानवी क्रियेमुळे किंवा कधी मानवी क्रियेमुळे देखील होतो। जेव्हा जंगलतोड झाली असेल किंवा जंगलाला आग लागली असेल किंवा आपल्या त्याच्यामध्ये एखाद्या कारखान्याला आग लागली असेल त्याच्यामुळे देखील हवामानामध्ये हा बदल घडत असतो, म्हणजे ही मानवी क्रिया आहे। किंवा हवामानातील बदल हा कधी आपोआप देखील होतो। अचानकपणे वेगाने वारा वाहायला लागतो, अचानकपणे मुसळधार पाऊस पडतो, गारा पडल्या जातात, म्हणजे ह्या काही गोष्टी असतात त्या हवामानातील बदलामुळे होतात किंवा मानवी क्रियेमुळे होतात। या वेगवेगळ्या चक्रांची जी गती आहे, मग ती गती कशी असते? तीव्रता असते किंवा संतुलन यावर गंभीर परिणाम होतात। मग ती कशी आहे? की जी संतुलन आहे, तीव्रता आहे, तीव्रता म्हणजे त्याचा जो स्पीड आहे तो जास्त असू शकतो, त्याचप्रमाणे ते संतुलन म्हणजे बॅलन्स आहे, या बॅलन्स यावर ते परिणाम आहेत ते कसे आहेत? त्यावर गंभीर परिणाम होत असतात, त्याच्या परिस्थितीवर, म्हणजे तीव्रता असू शकते आणि त्याप्रमाणे किंवा संतुलन देखील असू शकतं। मग कार्बन चक्र म्हणजे काय? बघा आपण इथे दाखवत आहोत, तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे। या इमेजमध्ये पाहू शकता कार्बनचे वातावरणातील सजीवाकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे जे अभिसरण व पुनर्विक्रीकरण म्हणजेच काय आहे? कार्बन चक्र आहे। त्यांनी कार्बन चक्र म्हणजे काय आहे त्यांनी सांगितलेलं आहे की कार्बनच्या वातावरणातून जे सजीवांकडे
किंवा सजीवाच्या मृत्यूनंतर वातावरणाच्या होणारे अभिसरण किंवा पुनर्चक्र यालाच आपण काय म्हणत आहोत, कार्बन चक्र. तर अशा प्रकारे याच्यामध्ये हालचाली ह्या घडत असतात. वनस्पतीपासून जो स्तर दिलेला आहे, जो आपण पाहिला की जो वनस्पतीचा जो स्तर आहे तो मूळ स्तोत्र काय आहे, वनस्पती आहे, मग त्याच्यानंतर शाकाहारी आहे, मग मांसाहारी, मग उभयचरणी आहे. अशा प्रकारे सर जो पुन्हा तो काय होत आहे, पुन्हा तो वनस्पतीच्या माध्यमात येत आहे. म्हणजेच हे कार्बनच्या वातावरणातील सजीवाकडे व सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे जे अभिसरण आणि पुनर्चक्र आहे त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बन चक्र. तर अशा प्रकारे बघा इथून जो कार्बन चक्र होत आहे तो रायसायकल होत आहे आणि पुन्हा तो येत आहे कुठे, अपलिफ्टिंग येत आहे. म्हणजेच हे काय आहे, सॉइल कार्बन आहे, फॉसिल कार्बन आहे, वेदरिंग ऑफ टेशल रॉक्स आहे, म्हणजे दगड आहे, खडक आहेत, रिस्पिरेशन आहे, म्हणजे हे वनस्पती काय करत आहेत, जे प्राणी आहेत ते वनस्पतींना खात आहेत. त्याचप्रमाणे इथे काय होत आहे, औद्योगिकरण आहे, ह्युमन एक्सप्रेशन आहे, ओशियन सेडिमेंट्स आहे, त्याचप्रमाणे इथे ओशियन म्हणजे समुद्र आहे, एअर सी गॅस एक्सचेंज आहे. तर अशा प्रकारे हे वातावरण आहे, कार्बनचे जे वातावरण आहे ते सजीवाकडे सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे आणि होणारे जे अभिसरण व पुनर्चक्रीकरण आहे त्यालाच आपण काय म्हणत आहोत, कार्बन चक्र म्हणत आहोत. म्हणजेच हे एक रिसायकल आहे, एक प्रकारे जी साखळी इथे तयार होताना दिसते त्यालाच आपण कार्बन चक्र असे देखील म्हणणार आहोत. म्हणजे इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे जैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैव रासायनिक चक्र मानले जाते. मग अशा प्रकारे इथे बघा चित्रामध्ये देखील की ॲटमॉस्फिअरचं कार्बन डायऑक्साईड म्हणजेच हे काय CO2 आहे. अशा प्रकारे वाईल्ड फायर्स आहे, प्लांट आहे, डिसिस्टर्स आहे, कन्झ्युमर्स आहे आणि सेडमेंट्स अँड लॉंग टर्म स्टोरेज आहे. तर अशा प्रकारे ही एक प्रकारची जी कार्बनची चक्रिया आहे ती वातावरणी जी चक्रिया आहे ती अशा प्रकारे फिरत राहते. म्हणजे जे जैविक कार्बनचे जे अणूचे मुख्य आहे ते प्रकाश संश्लेषण आणि श्वसनक्रियेद्वारे ही होत असते. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत CO2चे म्हणजे कार्बोदकात रूपांतर करतात. तसेच या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थ तयार करतात. आता त्यांनी सांगितलं आहे की हिरव्या ज्या वनस्पती आहेत ते प्रकाश संश्लेषणाची प्रतिक्रिया करतात, कारण ज्याच्यामध्ये हरितद्रव्य आहे ते प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने अन्न तयार करतात. त्यामध्ये CO2चे कार्बोदकात रूपांतर करतात. आणि असं वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी जो महत्त्वाचा जो घटक आहे तो घटक आहे म्हणजे मुलांनो की तो कार्बन डायऑक्साईड आहे. मग कार्बन डायऑक्साईड देखील रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिनेमध्ये मेद व असे कार्बनी पदार्थही तयार करतात. त्या वनस्पतीमध्ये प्रथिने आणि मेद देखील तयार करण्याचं कार्बनी पदार्थही हे तयार करत असतात. अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे, ही पूर्ण प्रोसिजर आहे, ही ती तुम्हाला ही माहीतच आहे की कशा प्रकारे जे वनस्पती अन्न तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात, या शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. आता हे देखील क्लिअर आहे की जे शाकाहारी प्राणी आहेत ते प्राणी हिरव्या वनस्पती खातात. म्हणजे जे गवत आहे, जे झाडं झुडपं आहे, जे झाडांची पानं आहेत ती सर्व खात असतात, राईट. परंतु या शाकाहारी प्राण्यांना जे हिरव्या वनस्पती खातात त्या शाकाहारी प्राण्यांना कोण खातं, हे मांसाहारी प्राणी खातात. मग त्याच्यामध्ये कोण आहे, वाघ आहे, सिंह आहे, कोल्हा आहे, लांडगा आहे. मग ह्या सर्व वनस्पती यांना हे सर्व प्राणी जे मांसाहारी प्राणी आहेत ते सर्व शाकाहारी प्राण्यांना खातात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे जाते. म्हणजेच काय होत आहे, वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहाराकडे जाते. अशा प्रकारे त्याचे ते रूपांतरच होते आणि शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे जाते आणि पुन्हा ते शाकाहारीकडून कोणामध्ये जाते, बघ जैविक म्हणून शाकाहारी प्राण्यात जाते, शाकाहारीतून पुन्हा ते मांसाहारी प्राण्याकडे जाते. म्हणजे शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे, त्यांच्याकडून सर्वोच्च भक्षकाकडे ते संक्रमित होतं. अशा प्रकारे ती संक्रमणाची ती क्रिया ही चालू राहते. अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाहीये. समजते मुलांनो, याच्यामध्ये काहीच कठीण नाही. इथपर्यंत कळाले. चला आता आपण पाहणार कार्बनी चक्रातील प्रमुख प्रक्रिया ही कोणत्या कोणत्या प्रकारची आहे. बघा आता इथे तुम्हाला प्रक्रिया दिलेली आहे. 6CO2 + 12H2O सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य म्हणजे 6CH12O6 + 6H2O + 6O2. तर अशा प्रकारे कार्बनी चक्राची जी प्रमुख क्रिया म्हणजे सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य यांच्या मदतीने ही कार्बनी प्रक्रिया किंवा कार्बनी चक्र हे प्रसारित होत असते आणि ही प्रक्रिया ही सुरू होत असते. हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. ती दुसरी आहे तंतुकणिका. मग याच्यामध्ये आहे बघा 6CH12O6 + 6O2. तंतुकणिका 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, 6H2 म्हणजे पाणी आणि ऊर्जा. तर अशा प्रकारे O2 म्हणजे ऑक्सिजन आहे, H2O म्हणजे पाणी आहे. हे देखील आपल्याला माहीत आहे. आता बघा इथे त्यांनी दिलं आहे शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकाचे जीवाणू, बुरशी यासारख्या विकटाकडून
अपघटन होते. शेवटी मृत्यूनंतर हर एक जो प्राणी आहे, जो मृत्यू झाला आहे, की त्याचे जो अवशेष आहे, त्या अवशेषाचे जे सर्व भक्षकाचे जीवाणू आणि बुरशी याच्या मार्फत काय होत असते, विघटन होते. म्हणजे जे विघटक आहेत ते काय करतात, की या सर्व जे वनस्पतीचे जे राहिलेले जे अवशेष आहेत त्या अवशेषांना खाण्याचं जे काम करतात. मग ते कोण करतं, आपण पाहिलं जे बुरशी आहे, त्याचप्रमाणे जे सूक्ष्मजीव आहेत ते या सर्व कामं करत असतात. म्हणजेच अपघटन होऊन CO2 वायू मुक्त होतो. म्हणजे CO2 म्हणजे कोणता, जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो व तो वातावरणात मिसळतो. आणि अशा प्रकारे की मृत्यूनंतर, कोणत्या एखाद्या प्राण्याच्या मृत्यूनंतर सर्व भक्षकाचे जीवाणू व बुरशी, सर्व भक्षकाचे जे जीवाणू आणि बुरशी यासारख्या विघटकाकडून, जसं मी सांगितलं, जीवाणू आणि जे बुरशी आहे त्याच्याकडून अपघटन होऊन, म्हणजे ते सर्व त्यांचे जे भक्ष्य आहे किंवा त्यांचे जे राहिलेले जे चमडी आहे त्यांना खाण्याचं काम जे काम करतात ते विघटक काम करतात. आणि त्याच्यातून जो CO2 हा कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होतो, तो कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो व तो वातावरणामध्ये मिसळला जातो. तर अशा प्रकारे बघा, हे जे वातावरणामध्ये पाहिलं आहे की डे फर्स्ट आहे आणि जो प्राणी आहे इटन बाय ॲनिमल्स, अशा प्रकारे ते खाल्लेलं आहे, ते कंपोज झालेलं आहे आणि तो पुन्हा पाणी मातीमध्ये जाऊन मिळाला आहे. म्हणजेच याचा जो CO2 म्हणजेच काय आहे, तो कार्बन डायऑक्साईड इथे रिलीज झालेला आपण इथे पाहू शकतो. कंपोजिशन आहे, डिस्प्रेशन आहे. अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला आधी समजेल की इटन बाय ॲनिमल, जो ॲनिमल आहे तो काय खात आहे, तो गवत खात आहे. इथे क्लिअर झालं आहे, तो गवत खात आहे. गवत खाल्ल्यानंतर, तो मेल्यानंतर तो पुन्हा त्याला संपवण्याचं, त्याचे अवशेष संपवण्याचं जे काम आहे ते जीवाणू आणि बुरशी याच्या मार्फामध्ये होत आहे. म्हणजे त्याच्यामधून काय होत आहे, त्याचे विघटकाचं काम होऊन त्याचे अपघटन होत आहे. विघटकाकडून त्याचं अपघटन होऊन जो CO2 आहे, म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड आहे वायू, हा अशा प्रकारे रिलीज होत आहे, मुक्त होत आहे. तो वातावरणामध्ये अशा प्रकारे जो आपल्या वातावरणाचे जे थर आहे, शिलावरण, जलावरण आणि वातावरण, त्या थरामध्ये तो मिक्स होत आहे. अशा प्रकारे कार्बनचे सजीवाकडून निसर्गाकडे व निसर्गाकडून सजीवाकडे अभिसरण हे चालू असते. असं त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारे अशा प्रकारचे कार्बनचे सजीवाकडून, जो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो सजीवाकडून निसर्गाकडे, जे सजीव प्राणी आहे त्या सजीवाकडून निसर्गाकडे व निसर्गाकडून सजीवाकडे या अभिसरण प्रक्रिया ही चालूच राहते. ही निरंतरची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही आणि ही प्रक्रिया ही नेहमीच चालू राहते. ही अभिसरणाची प्रक्रिया आहे की जर सजीवाकडून निसर्गाकडे, निसर्गाकडून पुन्हा सजीवाकडे, अशा प्रकारे जी साखळी आहे ती नियमितपणे चालू राहण्याचं हे काम करत असते. मग इथे चित्रामध्ये पाहू शकता. आता त्यांनी ऑक्सिजन चक्र म्हणजे काय आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत. Earth's atmosphere is nitrogen 75% and oxygen is 25%. त्यांनी सांगितलं की Earth's atmosphere म्हणजे वातावरणाचे, जे पृथ्वीवरील वातावरण जो थर आहे तो नायट्रोजन किती आहे वातावरणामध्ये, 78% आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो 21% आहे. म्हणजेच पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21%, तसेच जलावरण, शिलावरण अशा तिन्ही आवरणामध्ये ऑक्सिजन हा आढळून येते. मग कोणत्या 3 गोष्टीमध्ये आढळून येत आहे, जलावरण, शिलावरण, बघा इथे दिले आहे की तसे जलावरण व शिलावरण अशा तिन्ही आवरणामध्ये, जलावरण, शिलावरण आणि वातावरण या तिन्ही आवरणामध्ये ऑक्सिजन हा वायू आपल्याला आढळून येतो. आणि हे अशा प्रकारच्या ऑक्सिजनचं हे चक्र या पृथ्वीवरती आपल्याला आढळून येत आहे. इथे दिले अर्थ ॲटमॉस्फिअर म्हणजेच नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे आणि याच्यामधले जे वातावरण आहे ते किती आहे, नायट्रोजनचं हे 21% आपल्याला आढळत आहे. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र आहे. आता इथे तुम्हाला ऑक्सिजनची डेफिनेशन सांगितलेली आहे की ऑक्सिजन चक्र म्हणजे काय, की जीवावरण म्हणजे काय आहे, वातावरण, शिलावरण आणि जलावरण, म्हणजेच काय होतं आहे, जीवावरण म्हणत आहोत आपण त्याला. म्हणजेच ऑक्सिजनचे जे अभिसरण व त्याचा पुनर्वापर, ऑक्सिजनचे अभिसरण होणे आणि त्या ऑक्सिजनचा पुनर्वापर होणे म्हणजे पुन्हा त्याचा वापर नियमितपणे करणे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतात, ऑक्सिजन चक्र. आता बघा इथे उदाहरणार्थ एखादा हा जो प्राणी आहे, बघा झाड आहे, झाड आपण उगवलेलं आहे, सूर्यापासून त्याला उष्णता मिळाली आहे, म्हणजे झाड ग्रोथ झालेलं आहे. त्या झाडाला प्राणी येऊन खात आहे किंवा एखादा कीटक खात आहे, मग त्या कीटकाला दुसरा भक्ष्य खात आहे, दुसऱ्या भक्ष्याला तो तिसरा खात आहे. म्हणजे त्याच्यातून काय निघत आहे, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होत आहे. मग जो राहिलेला जे त्याचे जे अवशेष आहे ते विघटकाच्या माध्यमातून ते संपवण्याचं काम होतं, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होत आहे, तो मुक्त होत आहे. म्हणजेच अशा प्रकारची ही जी अभिक्रिया ही सुरू होत आहे. म्हणजे ते बघा इथे दिले डेन्सी ऑर्गॅनिझम, इथे ऑर्गॅनिक कार्बन आहे, ॲनिमल रिसेप्शन आहे, डेड ऑर्गॅनिझम आणि वेस्ट प्रोडक्ट आहे. म्हणजेच आपण बोलतो अजैविक घटकांचा जो समूह आहे तो इथे दिसत आहे. फॉसिल्स अँड फॅसिल, म्हणजे तिथे जे हाडाचे जे सांगाडे दिसत आहे, प्राण्यांच्या हाडाचे सांगाडे इथे आपण
पाहत आहोत याच्या माध्यमातून. अशा प्रकारे रूट रिसेप्शन आहे, ऑटो अँड फॅक्टरी केमिस्ट्री आहे. तर अशा प्रकारे जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण आणि त्याचा पुनर्वापर म्हणजेच हे ऑक्सिजनचे हे चक्र आहे. आणि सूर्याचा जो उष्णतेचा जो मूळ स्तोत्र आहे तो सूर्य आहे आणि सूर्याच्या मार्फत सगळ्यांना ही उष्णता मिळते आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना मुलांना जे चक्र आहे ते चक्र नियमितपणे सुरू राहतं. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने वापर हा होत असतो. तर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे बघा, जो ॲनिमल आहे आणि हे झाड आहे, म्हणजे झाडाला किंवा ह्या वनस्पतीला झाड जो प्राणी आहे तो प्राणी काय करताय, खात आहे. जे अजमॉस्फिअर O2 म्हणजे काय आहे, ऑक्सिजन आहे. बघा ऑक्सिजन सायकल हे कशा प्रकारे ऑक्सिजन CO2 आणि H2O. CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड, आणि H2O म्हणजे पाणी आहे. समजतंय, ते कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. अशा प्रकारे प्राणी आहे तो वनस्पतीला खात आहे, म्हणजेच काय निघत आहे त्याच्यातून मुलांना की बघा इथे O2 आहे, म्हणजे इथे आपण पाहतो ऑक्सिजन आहे. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. आणि ऑक्सिजन चक्र या घटकामध्ये काय आहे, या चक्रामध्ये जैविक घटक म्हणजे आपण शिकलेलो आहोत. आता मी पुन्हा सांगणार नाही जैविक घटक म्हणजे काय, अजैविक घटक म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे वारंवार की जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. व वातावरणात ऑक्सिजनचे सातत्यानेही वापर होत असतो आणि वातावरणामध्ये ऑक्सिजनचा सतत वापर होत असतो. ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. आपण वातावरणामध्ये जेव्हा आपण घरात असो, बाहेर असो, आणि आपण जगाच्या पाठीवर कुठेही असो, आपण श्वास घेताना आपल्याला कोणत्या वायूची गरज लागते, कार्बन डायऑक्साईड वायूची तर नाही. आपल्याला कोणत्या वायूची गरज आहे, ऑक्सिजन वायूची. आणि म्हणून त्यांनी सांगितले की वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने हा वापर हा होत असतो. आणि प्रत्येक सजीव सृष्टीला प्रत्येक जो सजीव आहे त्या प्रत्येक सजीवाला ऑक्सिजनची ही गरज असते. आणि तो जो श्वासोच्छ्वास घेतो तो ऑक्सिजनच्या माध्यमातून घेतो. ऑक्सिजन हा वायू आपल्या सर्वांचा प्राणवायू आहे, त्याला प्राणवायू देखील म्हटले जातं. आणि म्हणून त्यांनी या चक्रात देखील जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक हे समाविष्ट असतात. आणि वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने देखील हा वापर होत असतो. आणि हा वापर आपण नेहमीच आणि नित्यनियमाने करतो. एक सेकंडही न थांबता आपण ऑक्सिजन हा घेत असतो. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयोगाशी याचा संयोग होतो. आता त्यांनी सांगितलं ऑक्सिजन हा कसा आहे, क्रियाशील आहे, तो क्रिया करणारा आहे. बरोबर आहे, हर एक व्यक्ती जो क्रिया करणारा आहे म्हणजे तो कुठे आहे, तो वातावरणामध्ये आहे. इतर अनेक मूलद्रव्यांशी आणि अनेक जे आपण मूलद्रव्य पाहिले आणि संयुग आहे त्याचप्रमाणे संयुगाशी देखील त्याचा काय होत आहे, संयोग होत आहे. म्हणजे तो त्याचा काय होत आहे की त्याच्या सानिध्यामध्ये येत आहे. म्हणजे इथे बघा, इथे वनस्पती आहे, इथे प्राणी आहे आणि प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज आहे. सिम्पल डायग्राम ऑफ द ऑक्सिजन सायकल सांगितले की एक साधी सोपी रचना त्यांनी ऑक्सिजनच्या चक्राची सांगितलेली आहे की कशा प्रकारे प्लांट्स क्रिएट ऑक्सिजन विथ फोटोसिंथेसिस. म्हणजे सांगितले की कशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड आहे, ॲनिमल अँड प्लांट्स अँड ब्रीथ इन ऑक्सिजन. कशा प्रकारे प्राण्यांना देखील ऑक्सिजनची गरज आहे, त्याचप्रमाणे जे झाड आहेत त्यांना देखील गरज आहे. प्लांट क्रिएट ऑक्सिजन विथ फोटोसिंथेसिस. तर अशा प्रकारे आपण ते पाहिलं आहे की ऑक्सिजन आहे आणि अटमॉस्फिअर हे काय आहे, वातावरण आहे. तर अशा प्रकारे ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्याशी व संयोगाशी त्याचा काय होत आहे, संबंध येत आहे किंवा त्याचबरोबर त्याचा संयोग देखील त्याच्यामध्ये येत आहे. हे देखील आपण पाहिलं आहे. आता बघा, रेनिव्ह ऑक्सिजनचा O2 म्हणजे ऑक्सिजन म्हणजे O2, पाणी म्हणजे H2O, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र हे गुंतागुंतीचे झाले आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स झालेलं आहे. कशा प्रकारे की रेनिव्ह ऑक्सिजन आहे, जो रेनिव्ह ऑक्सिजन आहे म्हणजेच काय, ऑक्सिजन O2 आहे, H2O आहे आणि CO2 आहे. म्हणजेच काय आहे बघा, इथे दिलं आहे की ऑक्सिजन, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हा असेंद्रिय संयोग अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने कसा आहे, तो सेंद्रिय आणि असेंद्रिय याचे प्रकार देखील आपण पाहिलेले आहेत की सेंद्रिय म्हणजे काय, असेंद्रिय म्हणजे काय, की हे जे असेंद्रिय जे संयोग आहेत अशा स्वरूपात आढळल्यामुळे जो ऑक्सिजन असल्याने तो काय आहे, अतिशय जीवावरणामध्ये आपल्याला आढळतो. आणि म्हणून तो ऑक्सिजन जो चक्र आहे ते अधिकच गुंतागुंतीचं आहे. म्हणजे ते कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे जसं ते चित्रामध्ये बघा दाखवलं आहे, ऑटोफेमिक्स, वेथरिंग्स इन फॉशल फ्ल्यू कम्पोजिशन, बिमोस अँड कम्पोजिशन, डेसी ऑफ ॲनिमल्स. तर अशा प्रकारे इथे जे चक्र आहे
हे चक्र कशा प्रकारे ऑक्सिजनचं हे जे चक्र आहे त्याचं तुम्हाला इथे प्रिंट दिलेली आहे की तुम्हाला इथं जो चार्ट दिलेला आहे की कशा प्रकारे हे गुंतागुंतीचं ऑक्सिजन हे चक्र आहे की प्रत्येकाला जो प्राणी आहे, जे झाडं आहे, जे झुडपं आहे, जे कोरटे आहेत, त्या सर्वांना गरज आहे. जे प्राणी आहे त्या सर्वांना ऑक्सिजनची कशा प्रकारे गरज आहे या चित्राच्या माध्यमातून म्हणून तुम्ही पाहू शकता. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन हा वापरला जातो. आता बघा इथे त्यांनी सांगितलंय की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होत असते. जेव्हा प्रकाश संश्लेषण जेव्हा क्रिया चालू असते, ती प्रक्रिया चालू असते. मग प्रकाश संश्लेषण क्रिया कधी होते? जेव्हा हरितद्रव्याच्या सहाय्याने वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात तेव्हा प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत असते. आपल्याला सिंपल आहे. मग त्यावेळेस ऑक्सिजनची निर्मिती ही होत असते. मग त्यामुळे श्वसन, ज्वलन आणि विघटन, गंजणे यासारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन हा वापरला. मग ऑक्सिजन कोणकोणत्या गोष्टीमध्ये वापरला जातो? मग त्यात सर्वात प्रथम काय आहे? श्वसन. आता हे तुम्हाला सांगायलाच नको. श्वसन म्हणजे काय की जो आपण ब्रेथ घेतो, जो आपण श्वासोच्छ्वास घेतो किंवा आपण जो हवा नाकावाटे घेतो म्हणजे ते काय आहे? श्वसन आहे. आणि याच्या संदर्भातला जो एक पूर्ण चॅप्टर आहे तो इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयामध्ये आपण घेतला आहे की कशी नाकावाटे जो श्वासोच्छ्वास आहे आपण घेतला जातो, मग पुन्हा ती नाकावाटे जाते, नंतर पुन्हा ती कशी फुफ्फुसामार्फत जाते आणि कशा प्रकारे ती सर्व शरीरावरती पसरली जाते याचा आपण नीट अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला श्वसन करण्याची ज्वलन आहे की जेव्हा एखाद्या पदार्थ जळला जातो तेव्हा देखील ऑक्सिजनची गरज असते. विघटन म्हणजे एखाद्या प्राण्याचं जे अवशेष आहे ते विघटनाच्या कार्यामध्ये देखील ऑक्सिजनची गरज आहे. गंजणे म्हणजे एखादी प्रक्रिया आहे की एखादं लोखंड आहे त्याच्यावर पाणी पडलं आहे किंवा ते वर्षानुवर्ष तसंच पडलं आहे म्हणजेच पाण्याच्या प्रक्रियेद्वारे ते लोखंड गंजतं, त्याच्यावर पाणी पडतं आणि ती पाण्यावर त्याचा संयोग होतो आणि म्हणून ते देखील गंजलं जातं व त्याच्यामध्ये ऑक्सिजन वापरला जातो. म्हणून ऑक्सिजन गंजणे यासारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन हा अशा प्रकारे वापरला जातो. बघा आता इथे दिले आहे का लाईट रिएक्शन्स आहे. इथे दिले आहे क्लेविंग सायकल, शुगर आहे, लाईट आहे, O2 आहे, O2 म्हणजे ऑक्सिजन, H2 म्हणजे पाणी, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, शुगर म्हणजे साखर आहे, केल्विन सायकल अशा प्रकारे ही एक प्रकारची जी साखर आहे सायकल आहे की जे चक्र आहे जे आपल्याला श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे या सर्व पदार्थामध्ये किंवा सर्व क्रियेमध्ये आपल्याला ऑक्सिजन हा महत्त्वाचा वापरला जातो. आता इथे तुम्हाला त्यांनी इथे चित्राच्या मार्फत दिलेलं आहे. श्वसन आहे, ज्वलन आहे, विघटन आहे आणि अशा प्रकारे एखादा पत्र गंजणे आहे. त्याच्या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला इथे क्लिअर केलेलं आहे की बघा कशा प्रकारे. आता हे झालं ऑक्सिजन चक्र म्हणजे काय याच्या संदर्भात आपण माहिती घेतली. आता आपण पाहणार आहोत नायट्रोजन चक्र म्हणजे काय. आपण पाहणार आहोत की नायट्रोजन चक्र हे कशा प्रकारे कार्य करते. बघा अर्थ ऑटमॉस्फिअर इज नायट्रोजन 78% अँड ऑक्सिजन इज 21%. इथे देखील वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजे जसं तुम्हाला मगाशी सांगितलं ऑक्सिजन हा फक्त 21% आहे परंतु नायट्रोजन हा 78 आहे. मग ऑक्सिजन जरी वातावरणामध्ये हा कमी प्रमाणात असला तरी पण तो सर्व सजीव सृष्टीला पुरेल इतका तो वायू उपलब्ध आहे आणि तो सर्व सृष्टीला पुरून देखील उरणार आहे. नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? 78 आहे आणि ऑक्सिजनचं 21 आहे. तर वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात म्हणजेच किती आहे तो 78% आपल्याला इथे आढळून येत आहे. म्हणजे साहजिकच ऑक्सिजन हा सर्वात कमी वायू आहे. निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गाचं चक्र हे सातत्याने जर राखायचं म्हणजे त्यांचा निसर्गाचा चक्राचा जो बॅलन्स आहे जर तो आपल्याला सातत्याने राखायचा असला तर आपल्याला नायट्रोजनची देखील तितक्याच प्रमाणामध्ये गरज आहे, तो जास्त प्रमाणात असला तरी. तशा प्रकारे बघा ही जी वनस्पती दिली आहे आणि वनस्पतीचे जे रूट्स आहेत ते पुढे खोलवर गेलेले आहेत म्हणजे जैविक आणि अजैविक ह्या दोन्ही घटकांचा मेळ राखण्यासाठी त्याच्यातील निसर्ग चक्राचं सातत्य राखण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ही नायट्रोजनची देखील गरज आहे. बघा निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून हे ओळखले जाते. आता त्यांनी सांगितले की निसर्गात काय आहे बघा जैविक आणि अजैविक प्रक्रिया ते तुम्हाला कळालंच आहे. जैविक अजैविक प्रक्रिया ही नायट्रोजन वायूच्या वेगवेगळ्या संयुगामध्ये घडून येते की जे नायट्रोजनची प्रक्रिया आहे या नायट्रोजन वायूच्या वेगवेगळ्या संयुगामध्ये ती घडून येत असते म्हणजेच अभिसरण प्रक्रिया आणि पुनर्चक्रण प्रक्रिया हे नायट्रोजन चक्र म्हणून ओळखले जाते. मग ह्याच चक्राला काय म्हणणार आहोत की नायट्रोजन चक्र म्हणणार. कोणती अभिसरण आणि पुनर्चक्रीकरणची जी प्रक्रिया आहे त्यालाच काय म्हणणार आहोत नायट्रोजन क्रिया. सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यात नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी सांगितलं की जे सर्व सजीव आहेत पृथ्वीवरील जे सर्व सजीव म्हणजे कोण आहेत म्हणून की पूर्ण सजीव सृष्टी आहे
सर्व म्हणजे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जे प्राणी आहे, वनस्पती आहे, जे सूक्ष्मजीव आहेत, मग सर्व सजीव हे नायट्रोजन चक्रात भाग घेतात. मग अशा प्रकारची प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल यात देखील नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला इथे आढळून येत आहे. म्हणजे इथे बघा पाहू शकतो जे वनस्पती आहे, जे प्राणी आहेत, जे प्लांट्स आहेत तिथे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे न्यूट्रियस, डिक्लोमेस, नायट्रेस, अल्युमिनियम्स, नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया, अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत या सर्व सूक्ष्मजीवांना नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये मानला गेलेला आहे. या चित्राच्या माध्यमातून बघा इथे पाहू शकता. इतर अनेक मूलद्रव्याच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्याबरोबर संयोग करत नाही. आता त्यांनी सांगितलं की इतर अनेक जे मूलद्रव्याच्या तुलनेमध्ये जो नायट्रोजन हा कसा आहे, निष्क्रिय आहे. म्हणजे तो क्रियाशील आहे, तो क्रिया करणारा नाही आहे. म्हणजे तो कसा आहे, निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्याबरोबर देखील तो संयोग करते, इतर मूलद्रव्यावर तो भाग घेत नाही आहे. बघा अशा प्रकारे बघा इथे दिलंय की म्हणजे सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. म्हणजे जे हर एक प्रकारचे जे सजीव आहेत त्या सर्व सजीवांना मुक्त स्थितीमध्ये काय करता येत नाही, नायट्रोजन हा आपल्याला वापरता येत नाही, त्याचा उपयोग आपण करू शकत नाही. बघा मग नायट्रोजन चक्राचे अजूनही वैशिष्ट्य बघा आपण पाहणार आहोत की नायट्रोजनचे जे स्थिरीकरण आहेत ते कोणत्या प्रकारचे आहे. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होणे आहे. आता नायट्रोजनचे रूपांतर देखील केले जाते. कोणत्या घटकामध्ये केले जाते, औद्योगिक जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट व नायट्राइडमध्ये देखील होत असते. तर अशा प्रकारे नायट्रोजनचे स्थिरीकरण आहे त्याचे रूपांतर होत असते ते वातावरणामध्ये, औद्योगिक जैविक आणि प्रक्रियेमध्ये नायट्राइडमध्ये देखील त्याचे रूपांतर हे केले जाते. तर अमोनियकरण म्हणजे काय, सजीवांचे जे अवशेष आहे ते उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. आता सजीवांचे जेव्हा विघटन होते म्हणजे जो सजीवांचा जो अवशेष आहे, म्हणजे एखाद्या प्राण्याचा जो अवशेष जो उरलेला आहे, जो कोणी एका प्राण्याने खाऊन टाकलेला आहे, त्याचे जे अवशेष आहे ते उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन त्याच्यापासून अमोनिया हा काय होत आहे, मुक्त वायू होत आहे. जो अमोनिया हा काय होत आहे, मुक्तीकरण होत आहे. नायट्रीकरण म्हणजे काय आहे की अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्राइडमध्ये रूपांतर होते आणि याच अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्राइडमध्ये रूपांतर होणे हे तिसरा प्रकार झाला. चौथा आहे विनायट्रीकरण. विनायट्रीकरण म्हणजे काय, नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे. आता अगदी सोपं आहे. विनायट्रीकरण म्हणजे काय, नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होणे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, विनायट्रीकरण. म्हणजेच फर्टिलायझर, ऑर्गनायझर मॅटर म्हणजे नायट्रेट आहे. तर अशा प्रकारे प्रायमरी नायट्रोजन गॅस आहे, डिफॉर्मिफिकेशन आहे. तशा प्रकारे आपण हे चारही घटक आपण इथे समजून घेतलेला आहे. पहिला आहे नायट्रोजनचे स्थिरीकरण आहे, दुसरं आहे अमोनिकीकरण आहे, तिसरं आहे नायट्रीकरण आहे आणि चौथा आहे विनायट्रीकरण आहे. ते चारही प्रकार आपण चित्राच्या माध्यमातून मुलांना समजून घेतलेले आहेत आणि पाठाच्या दरम्यान असलेले हर एक घटक आपण जाणून घेतलेले आहे. बघा आता आपण सारांशाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की पोषण पद्धती बघा आपण पाहणार आहोत. या घटकामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत. पोषण पद्धतीनुसार जे स्वयंपोषी उत्पादक आहे, जे परपोषी आहे, जे भक्षक आहेत, मृतोपजीवी व विघटक असे सर्व सजीवांचे प्रकार. मग सजीवांचे आपण प्रकार देखील याच्यामध्ये 4 प्रकार आपण पाहिले आहेत. ते कोणते बघा, पोषण पद्धतीनुसार स्वयंपोषी, उत्पादक, परपोषी, मृतोपजीवी आणि विघटक हे 4 प्रकार आपण पाहिले, त्यांची माहिती आपण घेतली. हा पाठ झालेला आहे. दुसरा आहे उत्पादक, भक्षक, मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच्या आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेचा क्रम म्हणजेच काय आहे, आपण त्यांना म्हणणार आहोत अन्न साखळी असे आपण म्हणणार आहोत. हे देखील झालेलं आहे. आपला तिसरा आहे एखादा कीटक हा अनेक प्रकारच्या वनस्पतीची पाने खातो. जसा नागतोडा आहे तो एखादा जो कीटक आहे तो अनेक प्रकारच्या वनस्पतीचे पाने खातो, परंतु तोच कीटक बेडूक, पाल यांचे जे भक्ष्य देखील बनू शकतो. म्हणजेच हे एखाद्या सरळ रेषेवरचे गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेल्या आकृतीने दाखवल्यास त्याला आपण काय म्हणणार आहोत, अन्नजाळे म्हणणार आहोत. हे देखील आपल्या चित्राच्या माध्यमातून आपण इथे क्लिअर केलेलं आहे. समस्या मुलांनो, आता आपण पुढे जाणार आहोत. आपला जो घटक आहे अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला आपण काय म्हणणार आहोत, पोषण पातळी. जे आपण 4 पातळ्या पाहिल्या ते देखील चित्राच्या मधून पाहिलं की अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी देखील असं आपण म्हणणार आहोत. दुसरं आहे ऊर्जा मनोरथ ऊर्जा विनिमय स्तर असते. हे आपण पाहिलं आहे. ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी व सजीवांची सुद्धा संख्या सुद्धा उच्च स्तराकडून ही कमी कमी होत जाताना आपल्याला इथे दिसत आहे. दुसरं आपण पाहिलं कोणत्याही परिस्थितीतील ऊर्जेचं महत्त्वाचं जे स्तोत्र म्हणजे काय आहे, सूर्य आहे. आपण पाहिलेलं आहे. मग सौर ऊर्जेतील काही भाग वनस्पती अन्न तयार करण्यासाठी देखील वापरले जातात. हे देखील आपण पाहिलेलं आहे. ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून ही दुसऱ्या पोषण पातळीकडे
संक्रमित होण्याचे जे कार्य करते. म्हणजेच ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे, ही आपण परत देऊ शकतो का? नाही. म्हणजे ही एकेरी वाहतूक आहे. तर आपण आता नेक्स्ट पाहणार आहोत की जैभू रासायनिक चक्राचे वायुचक्र व अवसादन भूचक्र असे प्रकार पडतात. हे 2 प्रकार पडतात. हे देखील आपण पाहिलं आहे की जैविक भू रासायनिक चक्राचे किती प्रकार पडतात? वायुचक्र आणि अवसादन म्हणजेच भूचक्र असे देखील हे 2 प्रकार पडतात. हे देखील या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे. जर आपण पाहिलं की वायुचक्रामध्ये काय काय आहे? वायुचक्रामध्ये कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र व बाष्प चक्र यांचा देखील समावेश होत आहे. मग आपण हे देखील प्रकार समजून घेतलाय की वायुचक्र म्हणजे काय, कार्बन चक्र म्हणजे काय, ऑक्सिजन चक्र म्हणजे काय, नायट्रोजन चक्र म्हणजे काय व बाष्प चक्र म्हणजे काय, या देखील सर्व घटकांचा आपण या पाठाच्या दरम्यान मुलांनो आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे सारांशाच्या मार्फत आपण हर एक जे घटक आहे ते आपण समजून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण परिसंस्थेतील जी ऊर्जा प्रवाह आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. या पाठाच्या दरम्यान असलेले मुलांना आता जे प्रश्न उत्तर आहेत, जे सराव केळ परीक्षा प्रश्न उत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.